मावशी काय करता तुम्ही? अय्या गांडूळ खत. गांडूळ कुठे आहे? हे बघ हे बघ. हे बघ मग आता हे निवडायचंय काय मातीतून ह्याच्यावर टाकायचे मग. शेणात? हा मावशीला फोटो हे बघ हे बघ. हो. स्पेल प्रोजेक्टला कामात येईल ना. हम्म. आणि हे आधी माती लावून ठेवलेली मावशी, ह्याच्यात गांडूळ टाकलेले. बनवलेला हा. आता नवीन हा बनवला. आता ह्याच्यात टाकायचे आहेत ना गांडूळ? हा. आणि हे ह्याच्यामध्ये कुठून आले गांडूळ? तुम्ही सोडले होते मातीत? हो हो. आता त्याच्यात सोडायची. हा शेणाचा ढीग आहे. ह्यात आता हे पाला, खालती पाला आहे, पेंढा असा कुजलेला तो टाकलेला. अच्छा. मावशीने सांगितलं ह्याच्या खाली टाकलं त्याच्यावर. खाली पाला टाकलाय कुजलेला, पेंढा टाकलाय, त्याच्या खाली शेण टाकलंय. शेणामध्ये आता ते हे गांडूळ सोडणार आणि मग त्याचं गांडूळ खत होणार. बरोबर? कधी तयार होणार मावशी हे? मग येईल ना पाणी पडतात 4-5 महिने. 4-5 महिन्याने. बरं. मग नंतर 4-5 महिन्याने आपण त्याला शेतात टाकू शकतो. बरं. मग त्यात अजून गांडूळ वाढतील का हे? हो. म्हणजे हे सगळं गांडूळ वाढणार आणि मग ते शेतात टाकणार. मग तसं गांडूळ खत. नाही मग असं निवडून ना टाकायचं. अच्छा, म्हणजे हे शेण होतं आधी? हां. हो, मला वाटलं ह्या मातीत आधी गांडूळ सोडले होते, पण हे शेण होतं. आणि शेणाचा हा ढीग जो रचलाय, बघ ना पाला पण टाकला. हां, ह्याच्यामध्ये त्यांनी पाला टाकला, पेंढा टाकला, त्याच्यावरती हे शेण आणि ह्याच्यामध्ये शेणामध्ये सोडले होते हे गांडूळ. आणि आता हे अशा प्रकारे तयार झालंय गांडूळ खत. निवडून काढताय साईडला. हा, आता हे गांडूळ निवडून काढणार, कारण की नवीन त्यांना बनवायचंय शेणखत. मग त्यासाठी हे गांडूळ त्यांनी निवडून काढलेत. आता हेच गांडूळ त्याच्या आतमध्ये टाकतील आणि त्याचं असं खत तयार होईल. आणि मग हे निवडलेले खत शेती कामात येईल. बाय मावशी.